एक राजा होता. त्याला 3 बायका होत्या. त्यापैकी दोघींना एक एक मुलगी होती. त्यांच्यावर राजाची मर्जी होती. तिसरीला मूल नव्हते. तेव्हा राजा तिचा राग करी. पण पुढे तिसरीलाही दिवस गेले. तेव्हा तिला मुलगा झाला तर राजा तिची लाड करील असे वाटून त्या दुसऱ्या 2 राण्यांनी सुईणीला सांगितले की तिच्या मुलाची जागी पक्षी आणून ठेव. राणी बाळंत झाली. तिने विचारले, मला मुलगा झाला की मुलगी? तेव्हा सुईण म्हणाली, मुलगा नाही नि मुलगी नाही, तुला कावळा झाला आहे. राणीला मुलगा झाला होता. दुष्ट राण्यांच्या सांगीप्रमाणे सुईणीने तो मुलगा पेटीत घालून ठेवला. कुणालाही राणीला मुलगा झाल्याचे कळवले नाही. त्या सुईणीने ती पेटी नदीत टाकून दिली. ते ऐकून त्या राण्यांना फार आनंद झाला. त्यांनी तिला भरपूर बक्षिसे दिली. पण देवाच्या दयेने ती पेटी नदीत बुडाली नाही. ती पेटी वाहत गेली. मग एका म्हाताऱ्या माळ्याला ती सापडली. त्यांनी ती उघडली तर आत बाळ निघाले. माळ्याला मूलबाळ नव्हते. तेव्हा ते मूल देवाने आपल्याला दिलेले पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने ते मूल एका दाईला दिले आणि त्याचे संगोपन करायला तिला सांगितले. इकडे वर्षभराने नावडत्या राणीला फिरून दिवस गेले. तिला मुलगा झाला. पण सुईणीने मागच्याप्रमाणेच कावळा झाल्याचे तिला सांगितले. त्यालाही पेटीत घालून नदीत सोडण्यात आले. ती पेटीही त्याच माळ्याला मिळाली. त्याने त्याच दाईला या मुलाचे संगोपन करायला सांगितले. 3ऱ्या वर्षी 3ऱ्या राणीला फिरून दिवस गेले. तिला जुळी मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. सुईण म्हणाली, तुला कुत्र्याची पिल्ले झालीत. ती दोन्ही मुले फिरून पेटीत घालून नदीत सोडण्यात आली. ती पेटी पण माळ्याच्या हाती पडली. ती दोन्ही मुले त्याच्या घरीच वाढू लागली. या प्रकाराने 3ऱ्या राणीला किती दुःख झाले म्हणून सांगावे. आपण मेलेलेच बरे असे तिला वाटू लागले. तिला कुत्र्याची पिल्ले झालेली त्या राण्यांनी राजाला सांगितले. राजाला राग आला. त्याने सुईणीला बोलावून विचारले. तिने तेच सांगितले. ताबडतोब त्या नावडत्या राणीला राज्याबाहेर हाकलून देण्याचाच राजाचा इरादा होता. पण त्यामुळे त्याच्या लौकिकाला बाधा आली असती. तेव्हा देशातल्या एका दूरच्या बागेत एक घर बांधून तिला तिथे ठेवण्यात आले. तिला लागेल तेवढा पैसाही देण्याची तरतूद त्याने केली. इकडे मुले माळ्याच्याच घरी नीट वाढत होती. त्याने त्यांना शाळेत घातले आणि बागकामातही निपुण केले. त्याच राज्यात एक म्हातारी होती. ती गावगप्पा गोळा करायची आणि जो कोणी पैसे देऊन त्या ऐकायला तयार असेल त्याला जाऊन सांगायची. ती एक दिवस ते दुष्ट राण्यांना भेटायला गेली. ती म्हातारी मोठी हुशार होती, शहाणी होती. त्या राण्यांनी तिला विचारले, आम्हाला मुलगे का होत नाहीत? मग तिच्या हातापाया पडून त्यांनी कुणी साधू आपल्याला या बाबतीत मदत करील तर पहा असे सांगितले. म्हातारी म्हणाली, देवाच्या मनात नाही ते कसे घडून येईल बायांनो. आता आमचा माळी आहे त्याच्याकडे बघा. 4 मुले पेटीतून वाहत आली. 3 मुलगे आणि 1 मुलगी. मुले कशी देखणी आहेत. भावांची बहिणीवर किती माया आहे म्हणून सांगावी. हे ऐकून त्या 2 राणी चपापल्या. त्यांनी तो माळी कुठे राहतो, कसा आहे वगैरे सारी माहिती तिला खोदून विचारली. म्हातारीने पण माहीत होते ते सारे सांगितले. त्या भावांच्या बहिणीवर एवढे प्रेम आहे म्हणतेस, खरे नाही वाटत. तर तू असे कर की त्या मुलीला एक बोलणारा गाणारा सुंदर पक्षी हवा आहे का असे विचार. ती नाही म्हणायची नाही. या कामगिरीबद्दल आम्ही तुला भरपूर बक्षीस देऊ. म्हातारीने मुलीला म्हटले, बाई, तुला माणसासारखा बोलणारा आणि सुंदर गाणारा पक्षी जवळ असावा असे नाही का वाटत? असा पक्षी आहे, मग तो मला हवा. बहीण त्या पक्ष्याचा विचार करीत गप्प बसली होती. ते पाहून भाऊ म्हणाले, ताई, तुला काय झाले? तुला काय हवे? मला माणसासारखा बोलणारा आणि गाणारा सुंदर पक्षी आहे म्हणतात, तो हवाय. मी जातो त्याच्या शोधात असे म्हणून मोठा भाऊ निघाला. तो जंगलात शिरला. तेव्हा त्याला एक पारधी भेटला. तुला माणसासारखे बोलणारा आणि गाणारा सुंदर पक्षी माहीत आहे असे भावाने विचारले. आहे, पण तो आहे तिथे जाणेच धोक्याचे आहे. आजवर पुष्कळ जणांनी प्रयत्न केला, पण ते सारे वाटेतच मरून पडले. भावाचा जाण्याचा निश्चय अधिक दृढ झाला. तो म्हणाला, मला वाट सांग. शिकाऱ्याने सांगितलेल्या वाटेने तो चालू लागला. वाटेत त्याला एक मैदान लागले. त्यात फक्त एक जोगी होता. राजपुत्राने आपले मनोगत त्या जोग्याला सांगितले.
जोगी म्हणाला, जाऊ नकोस. पण राजपुत्र ऐकेना. तो म्हणाला, मला वाट सांग, मी जातो. मग जोग्याने त्याला एक मडके आणि एक शिंपली दिली. तो म्हणाला, तू ही शिंपली पुढे फेक, ती तुला वाट दाखवील. ती तुला एका डोंगराच्या पायथ्याशी नेऊन सोडील. तिथे खूप सोसाट्याचा वारा वाहत येईल, मोठा गडगडाट होईल. तुला कोणीतरी हाका मारीत सुटेल, पण तू मागे वळून पाहू नकोस. डोंगराच्या माथ्यापर्यंत सरळ चढून जा. तिथे तुला सोनेरी पाण्याचे तळे दिसेल. त्या तळ्याच्या काठावर एक झाड आहे. त्या झाडाच्या एका फांदीला एक पिंजरा टांगलेला तुला दिसेल. त्या पिंजऱ्यात तो पक्षी आहे. त्या झाडापर्यंत पोहोचल्यावर प्रथम त्याची एक फांदी हातात धर आणि आपण आलो त्या मार्गाकडे वळून बघ. कारण तू नीट बघितले नाहीस तर तू परत येताना नक्की रस्ता विसरशील. तो पक्षी तू इथे यायला कसा धजलास असे तुला विचारेल. मी तुलाच न्यायला आलो आहे असे तू सांग. यानंतर सारे काही सुरळीत होईल. मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तर तुला काहीच अडचण येणार नाही. राजपुत्र निघाला. काही काळपर्यंत सर्व ठीक होते, पण डोंगराचे जवळ आल्यावर त्याला कर्कश आरोळ्या, वाऱ्याचे घोंगावणे आणि गडगडाट ऐकू आला. राजपुत्राने मागे बघितले मात्र तोच तो दगड होऊन पडला. काही दिवसांनी दुसरा भाऊ मोठ्याच्या शोधाला आणि पक्षी आणायला निघाला. त्यालाही शिकारी भेटला. मागून जोगीही दिसला. दुसऱ्या भावाने जोग्याला विचारले तेव्हा जोगी म्हणाला, तुझ्या भावाला मी मडके आणि शिंपली दिली होती. त्या दोन्ही वस्तू इथे परत आल्या आहेत. तेव्हा तुझा भाऊ मेला आहे. मग त्याला जिवंत कसे करायचे? पक्षी मिळाल्याशिवाय तो जिवंत होणार नाही. मग पक्ष्याची वाट सांगा. जोग्याने पहिल्या भावाला सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, पण उपयोग झाला नाही. पहिल्याप्रमाणेच डोंगराच्या पायथ्याशी तोही शिळा होऊन पडला. काही दिवस गेले आणि धाकटा दोघांच्या शोधाला निघाला. भावांशिवाय त्याला जग ओस दिसत होते. बहिणीचा हट्टही पुरवायचा होता. तेव्हा तो निघाला. त्याला देखील पहिल्याने तो पारधी आणि नंतर जोगी दिसला. जे दुसऱ्याला सांगितले तेच जोग्याने याला सांगितले. पण या मुलाचा निश्चय दृढ होता. त्याने जोग्याकडून ते मडके आणि ती शिंपली मागून घेतली आणि तो चालू लागला. डोंगराचे पायथ्याशी त्यालाही ते भयान आवाज ऐकू आले. पण मागे न बघता तो त्या झाडाजवळ पोहोचला. फांदीला धरून त्याने वाट चांगली निहाळली आणि शेवटी पक्ष्याशी बोलणे झाले. पक्षी म्हणाला, तुला काय हवंय? मुलगा म्हणाला, मला तू तळ्यातले सोनेरी पाणी आणि झाडाची फांदी हवी आहे. मुलाने फांदी तोडली आणि मडके सोनेरी पाण्याने भरले. तेव्हा पक्षी म्हणाला, इथेच दुसरे मडके असेल, तेही पाण्याने भरून घे. मुलाला मडके मिळाले. त्याने तेही पाण्याने भरले आणि पक्ष्याला घेऊन ती 2 मडकी आणि झाडाची फांदी घेऊन तो परत फिरला. डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर एक पक्षी म्हणाला, एका मडक्यातले पाणी या साऱ्या दगडांवर शिंपड. मुलाने त्याप्रमाणे केल्यावर शेकडो तरुण उठले. कुणी राजपुत्र, कुणी साधू, कुणी व्यापारी तर कुणी सैनिक होते. त्यात त्याचे 2 भाऊ पण होते. मग हे 3 भाऊ पुढे आणि बाकीचे लोक मागोमाग चालत या जोग्याकडे आले. धाकट्याला जोग्याने आशीर्वाद दिला. ते सारेजण पुढे चालले. वाटेत त्यांना शिकारी भेटला. त्याला धाकट्याला यश मिळालेले पाहून आनंद झाला. ते 3 भाऊ पक्षी घेऊन माळ्याच्या घरी आले. बरोबरचे लोक परत जायला कबूल होईनात. आम्ही इथेच राहून तुमची चाकरी करणार असे ते म्हणाले. माळी म्हणाला, इतक्या जणांना ठेवू कुठे नि खायला काय घालू? पक्षी म्हणाला, त्याची चिंता तुम्हाला नको. मग पक्ष्याने खाण्यापिण्याची तरतूद केली. सर्वांना राहायला घरे दिली. पुढे ते भावांनी एक तळे खोदले. त्याच्या पाण्यात त्यांनी सोन्याचे पाणी टाकले. हे तळेही सोनेरी पाण्याचे झाले. त्याच्या काठी ते झाडाची फांदी लावली. ती भरभर वाढली आणि तिचे एक अतिशय शोभिवंत झाड झाले. आता माळ्याची वसाहत फार सुंदर आणि समृद्ध झाली. तिची कीर्ती देशभर फैलावली. एक दिवस राजा हे ठिकाण पाहायला आला आणि त्याने त्या 3 तरुणांना विचारले, हा पक्षी तुम्हाला कुठे मिळाला? पण पक्षीच राजाला म्हणाला, राजा ऐक, हे तरुण तुझेच मुलगे आहेत. मुलगी पण तुझीच आहे. ही मुले माळायची नाहीत. तुझ्या नावडत्या राणीची ही 4 मुले. तिला कावळे झाले नाहीत की कुत्रे, पण तुझ्या त्या दुष्ट राण्यांनी तुला खोटे सांगितले. ही मुले पेटीत घालून त्यांनी नदीत सोडून दिली. सुदैवाने ती माळ्याला मिळाली
आणि त्यांनी ती वाढवली. मग त्या पक्ष्यांनी, त्या तरुणांनी आणि विशेषतः धाकट्यांनी आपल्याला मिळवण्यासाठी काय काय केले ते सांगितले. राजा ही गोष्ट ऐकून गहिवरला. तो रडत म्हणाला, अरे रे, त्या गरीब राणीचा मी किती छळ केला, किती दुष्ट मी. मग त्याने दुष्ट राण्यांना देशाबाहेर हाकलून दिले आणि धाकटीला राजवाड्यात आणले. मग राजा, राजपुत्र, राजकन्या सारेजण आनंदात राहू लागले. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.